दरम्यान बांगलादेशनं चीनसाठी बंगालच्या समुद्राचा मार्ग खुला केलाय। त्यामुळे चीनला भारत विरोधी कारवायांसाठी आयती संधी चालून आली आहे। भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरला चीनकडून धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। सिलिगुडी कॉरिडॉर भारतासाठी महत्त्वाचा काय? बांगलादेशच्या कुरापतीमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये नेमकं काय घडू शकतं, बघूया रिपोर्टमधून। बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर भारताची भीती खरी ठरली आहे। आपल्या सरकार वाचवण्यासाठी बांगलादेशचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारतासोबत वैर पत्करलं आणि बांगलादेशच्या आडून चीनला भारत विरोधी कटकारस्थान करण्याची संधीच दिली। चीन आणि बांगलादेशच्या व्यापारी करारामुळे भारताचा चिकन स्नेक म्हणून ओळखला जाणारा भूभाग हा धोक्यात आलाय। पण चिकन स्नेक म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊया। ईशान्य भारतात एक सिलिगुडी कॉरिडॉर आहे, ज्याला भारताचे चिकन स्नेक मानलं जातं। हा भूभाग 60 किलोमीटर लांब आणि 22 किलोमीटर रुंद आहे, जो ईशान्येकडील 7 राज्यांना भारताशी जोडतो। या कॉरिडॉरच्या डाव्या बाजूला नेपाळ तर उजव्या बाजूला बांगलादेश आहे आणि समोर चीन आणि भूतानची सीमा आहे। सिलिगुडी कॉरिडॉर हा भूराजनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या सिलिगुडी कॉरिडॉरच्या उत्तरेला भूतान, नेपाळ त्याचबरोबर चीन आहे, तर याच्या दक्षिणेला बांगलादेश आहे। मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारचे भूराजनैतिक बदल होत आहेत त्याच्या अनुषंगानं या सिलिगुडी कॉरिडॉरच्या दक्षिणेला असणाऱ्या बांगलादेशमध्ये चीन धार्जिनं सरकार आहे, तर याच्या उत्तरेला भूतान आणि नेपाळवर सुद्धा चीननं एक प्रकारे आपला इन्फ्लुएन्स बरकरार ठेवलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये चीनला या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जाणारे वेगवेगळे रस्ते त्याचबरोबर रेल्वे ट्रॅक यावर अटॅक करून एक प्रकारे सिलिगुडी कॉरिडॉरला जर तोडण्यामध्ये चीनला यश मिळालं तर भारताच्या पूर्वेकडच्या या 8 राज्यांना भारताच्या मुख्य भूभागापासून तोडण्यामध्ये चीन यशस्वी होऊ शकेल। भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरला चीनकडून धोका निर्माण झाल्यास ईशान्येकडच्या राज्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो। सिलिगुडी कॉरिडॉर लॉक झाल्यास ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणं भारतासाठी अशक्य आहे। जवळपास 50 लाख लोकांना भारतापासून वेगळं केलं जाण्याची भीती आहे। एकीकडे चीनकडून सिलिगुडी कॉरिडॉर रोखून धरला जाऊ शकतो। याच हेतूने चीनच्या चुंबी व्हॅली भागात चीनने लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशच्या मदतीने समुद्र मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो। अशा स्थितीत म्यानमारच्या मदतीवर भारताला अवलंबून राहावं लागू शकतं। आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्य भारतातील 7 राज्यांना 7 सिस्टर्स ऑफ इंडिया असं म्हटलं जातं। भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या हा भूभाग भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे। या 7 राज्यांभोवती चीन, भूतान आणि म्यानमार या देशांच्या सीमा आहेत। भूतान म्यानमारचे राजनैतिक संबंध चांगले आहेत, त्यामुळे चीनला आतापर्यंत भारत विरोधी कारवाईला वाव नव्हता। मात्र बांगलादेश सोबत हात मिळवून चीन समुद्रमार्गे भारताला घेरण्याचा डाव आखण्याची शक्यता दिसतेय। वर्ष 2017 मध्ये सुद्धा डोकलाम क्रायसिसच्या माध्यमातून चीनला डोकलामवर आपलं प्रभुत्व निर्माण करायचं होतं आणि तिथून या चिकन स्नेक एरियावर नजर ठेवून योग्य वेळी या चिकन स्नेक एरियालाच तोडून एक प्रकारे भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांना भारताच्या मुख्य भागापासून तोडायचं होतं। हे सगळं हेरूनच येणाऱ्या काळामध्ये भारताला आपली सिक्युरिटी ग्रिड आणखी मजबूत करावी लागणार आहे। इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स, रिकनायसन्स याच्या माध्यमातून या चिकन स्नेक एरियाच्या भोवती भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला आणखीन आपलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, ज्याच्या माध्यमातून भविष्यातले चीनकडून येणारे खतरे आपल्याला यशस्वीपणे परतवून लावता येतील। ईशान्येकडील भागात दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी भारत अनेक प्रकल्प राबवतोय। अशातच मोहम्मद युनूस यांच्या राजकीय प्रतापांमुळे भारताची अडचण वाढताना दिसतेय। आता ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षेसाठी भारत काय मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।